मित्रांनो, मराठी येत नसेल ना तर रिक्षा चालवणं विसरून जा. कारणच तसं आहे मित्रांनो. तुम्हाला तर माहितच आहे, काही दिवसापूर्वी म्हणजे महिन्याभरापूर्वी महाराष्ट्राचे जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी 2 निर्णय घेतले रिक्षा परमिट बद्दल. आधी तर त्यांनी रिक्षाचे परमिट देणं स्थगित करून टाकलं, पूर्णपणे बंद करून टाकलं. म्हणजे नवीन रिक्षा घेणाऱ्यांना परमिट नाही मिळू शकत. त्याच्यानंतर अजून एक निर्णय घेतला, तो म्हणजे असा की ई रिक्षा आणि ई बाईक साठी अगोदर परमिट नव्हते, विदाऊट परमिट ते घेऊ शकत होते, पण आता ते त्यांना पण बंधनकारक केलेलं आहे परमिट. तर असे हे 2 निर्णय घेतले आणि त्याच्यानंतर आता अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे काल 4 एप्रिल 2026 ला एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. तो निर्णय काय आहे त्याच्याबद्दल पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. जे रिक्षावाले आहेत, आधीपासून चालवत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आणि जे नवीन घेणारे आहेत त्यांच्यासाठी पण महत्वाची आहे, पण जे ऑलरेडी रिक्षा चालवतात त्यांच्यासाठी तर खूप महत्वाची आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे की मीरा भाईंदर मध्ये परमिट दिले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे अशा तक्रारी परिवहन मंत्र्यांकडे आलेल्या आहेत. तर त्या तक्रारीनुसार जे परदेशी नागरिक आहेत त्यांना शासनाच्या संगनमताने परमिट देण्यात आलेले आहेत, अशा तक्रारी त्यांच्यापर्यंत आलेल्या आहेत. तर त्या तक्रारींच्या आधारावरती 1 मे पर्यंत म्हणजे जे संबंधित अधिकारी आहेत मीरा भाईंदरच्या इथले आरटीओचे वगैरे, त्यांना 1 मे पर्यंत तारीख दिलेली आहे की जेवढे पण परमिट धारक आहेत त्यांचे जे कागदपत्र आहेत परमिट मिळवलेले ते सगळे रिचेक करायचे आहेत, फेरपडताळणी करायची आहे त्यांची. तर असा हा निर्णय घेतलेला आहे. तर आता पुढे काय होणार आहे, म्हणजे हे सगळं कसं होणार आहे, तर 10 वर्षात म्हणजे मागील 10 वर्षात जेवढे परवाने दिलेले आहेत त्यांची तपासणी होणार आहे आणि पूर्ण महिनाभर हा कॅम्प चालू राहणार आहे 1 मे पर्यंत. आणि विशेष म्हणजे जेवढे पण कागदपत्र दिलेले आहेत त्यांची सखोल तपासणी होणार आहे, म्हणजे पूर्णपणे तपासणी होणार आहे. आणि एक महत्वाचा निर्णय मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टलाच म्हटलं की मराठी येणं अनिवार्य केलेलं आहे. म्हणजे मराठी नाही आलं तर तरी सुद्धा, म्हणजे जो ड्रायव्हर असेल, चालक असेल, परमिट धारक असेल, त्याला मराठी येत नसेल तरी सुद्धा परमिट रद्द होऊ शकतं, असा हा निर्णय यामध्ये घेतलेला आहे. यासोबतच परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जर संबंधित परवान्यांमध्ये आढळलं की बोगस कागदपत्र देऊन परवाने दिलेले आहेत तर संबंधित अधिकाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात येईल, असाही निर्णय घेतलेला आहे. म्हणजे काहीतरी चांगलं, म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी चांगला निर्णय घेतलेला आहे. पण आता पुढे काय होतं ते आपल्याला बघायचं आहे की कसं म्हणजे हे हँडल करतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रोसेसची सुरुवात मीरा भाईंदर मधून होते. म्हणजे मीरा भाईंदर मध्ये जे नरेंद्र मेहता आहेत त्यांनी या तक्रारी केलेल्या आहेत परिवहन मंत्र्यांकडे. तर तिथून ही सुरुवात होते, तिथून हे सगळे परमिट तपासले जात आहेत 1 मे पर्यंत. त्याच्यानंतर पूर्ण राज्यभर ही प्रोसेस होऊ शकते याची शक्यता आहे, म्हणजे पूर्ण राज्यभर. तर तयार राहा या गोष्टीसाठी. म्हणजे जे कोणी परमिट धारक आहेत, ऑलरेडी रिक्षा चालवत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी आहे. ज्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे बरोबर कागदपत्र दिलेली आहेत, ओरिजिनल किंवा फेक नाही काम केलेलं आहे, ते बिंदास्त राहा. आणि ज्यांनी हा सगळा कारभार केलेला आहे, चुकीचा कारभार, ते लक्षात असू द्या त्यांना, एवढंच सांगतो. तर मित्रांनो, ही माहिती होती, म्हणजे हा निर्णय आज तुम्हाला मी सांगितलेला आहे. निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे चांगला आहे की वाईट आहे, याच्यानंतर काय होऊ शकतं किंवा काय होणार नाही, याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही राहिलं असेल, कोणाला माहित असेल या निर्णयाबद्दल काही माहिती माहित असेल तर कमेंटमध्ये ते पण सांगा, म्हणजे बाकीच्यांना कळेल. तर व्हिडिओ लाईक करा, लाईक तर कराच, पण त्यांच्यापर्यंत पोहोचवा जे रिक्षा ऑलरेडी चालवत आहेत, त्यांना ही बातमी अजूनपर्यंत माहित नाहीये, कारण कालच हा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण कळेल. आणि सबस्क्राईब पण करून टाका कोणी नवीन असेल तर.
तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.